हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण घेणार आहोत 8th स्टँडर्डची ॲक्टिव्हिटी शीट नंबर 18. तर चला सुरुवात करूया. यात आपण काय शिकणार आहोत? कंपाऊंड्स, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड अँड मिक्सचर. त्यानंतर रेफरन्स तुम्ही घेऊ शकता स्टँडर्ड 7चा चॅप्टर नंबर 14मधून. त्यानंतर लर्निंग आउटकम्स काय आहे, तुम्ही काय शिकलं पाहिजे त्यामधून. टू अंडरस्टँड अँड एक्सप्लेन डेली युजेस ऑफ कंपाऊंड्स अँड देअर केमिकल प्रॉपर्टीज, स्टेट अँड देअर इफेक्ट्स. तर चला बघूया आपण. तर इथे आपल्याला ॲक्टिव्हिटी दिली. फर्स्ट, टेक अ शुगर इन अ स्पून अँड हीट इट केअरफुली. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स अँड व्हॉट रिमेन्स बिहाइंड. तर बघा, आपण शुगर घ्यायची एका स्पूनमध्ये आणि त्याला हीट करायचं आहे आपल्याला केअरफुली. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. काय होणार आहे? शुगर काय होणार आहे? सॉलिड आहे, ती काय होणार आहे? मेल्ट होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे ॲक्टिव्हिटी करून बघायची आहे. शुगर इज अ कंपाऊंड. शुगर हा एक कंपाऊंड आहे. शुगर इज फॉर्म्ड बाय कंबायनिंग कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. शुगर हे कशाने, कोणाचं कॉम्बिनेशन आहे? कार्बनचं, हायड्रोजनचं आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन आहे हे. द सबस्टन्स फॉर्म्ड बाय अ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 or more elements. The substance formed by a chemical combination of 2 or more elements is a compound. त्याला काय म्हटलं जातं? कंपाऊंड म्हटलं जातं. असा सबस्टन्स की जो केमिकल कॉम्बिनेशन म्हणजे 2 किंवा जास्त इलेमेंट्सच्या केमिकल कॉम्पोजिशनपासून तयार झालेला असतो, त्याला कंपाऊंड म्हणतात. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ए कंपाऊंड इज अ मॉलिक्यूल. कंपाऊंडचं स्मॉलेस्ट पार्टिकलला काय म्हणतात? तर मॉलिक्यूल म्हणतात. आता प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड्स बघूया आपण. फर्स्ट आहे, प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड्स आर डिफरंट फ्रॉम देअर कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट्स. एक्झाम्पल, त्याच्या प्रॉपर्टीज कशा आहेत? डिफरंट्स आहेत. तर एक्झाम्पल बघू. हायड्रोजन इज अ कंबस्टिबल इलेमेंट, दॅट इज इट बर्न्स. म्हणजे हायड्रोजन हा एक बर्न होणारा इलेमेंट आहे. ऑक्सिजन हेल्प्स कंबशन. ऑक्सिजन काय करतो? कंबशन होण्यापासून हेल्प करतो आपल्याला. बट वॉटर, इट इज अ फॉर्म बाय कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन अँड इट इज यूज टू एक्सटिंग्विश फायर. म्हणजे जे आग लागलेली आहे ती विझवण्यासाठी वॉटरचा यूज होतो. म्हणजेच काय याच्यातून दिसून येतं आपल्याला की जे कंपाऊंडचे जे प्रॉपर्टीज आहेत त्या कशा आहेत? डिफरंट आहेत फ्रॉम देअर कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट्स. म्हणजे जे त्यातले जे कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट्स जे आहेत त्याच्यानुसार त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत? डिफरंट आहेत. म्हणजेच आपण बघितले ऑक्सिजन, हायड्रोजन आणि वॉटरच्या त्याच्या ज्या आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या आपण किंवा त्यांच्या प्रॉपर्टीज बघितल्या आपण. तर पुढे आहे सेकंड, द प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट्स इन ए कंपाऊंड इज कॉन्स्टंट. तर कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट्स इन कंपाऊंड इज कॉन्स्टंट. कंपाऊंडमध्ये असलेले जे कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट्स जे आहेत त्यांचं जे प्रपोर्शन आहे ते कसं आहे? कॉन्स्टंट आहे. एक्झाम्पल, इन एनी सॅम्पल ऑफ वॉटर कलेक्टेड फ्रॉम डिफरंट सोर्सेस. आपण एखादं वॉटरचं सॅम्पल घेतलं कुठून पण, 2 हायड्रोजन आयटम्स अँड 1 ऑक्सिजन आयटम्स फॉर्म्स ए वॉटर मॉलिक्यूल. तर आपण कुठूनही पाणी घेतलं तरी पाण्यामध्ये आपल्याला 2 हायड्रोजन आयटम्स आणि 1 ऑक्सिजन आयटम्स भेटणारच आहे. थर्ड बघूया आपण. अ मॉलिक्यूल ऑफ ए कंपाऊंड इज फॉर्म्ड बाय अ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 or more एलिमेंट्स. आपण जर कंपाऊंडचा एखादा मॉलिक्यूल घेतला तो दोन किंवा जास्त इलेमेंट्सच्या केमिकल कॉम्बिनेशनपासून तयार झालेला असतो. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड. कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर बघितला आपण, तर मॉलिक्युलर फॉर्म्युला इज यूज टू रिप्रेझेंट ए कंपाऊंड. मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो कंपाऊंड रिप्रेझेंट करण्यासाठी केला जातो. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ इट्स नेम. आणि कंपाऊंडचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो काय आहे? त्याचा शॉर्ट फॉर्म आहे त्याच्या नेमचा, रिटन विथ द हेल्प ऑफ सिम्बॉल. आणि तो सिम्बॉलमध्ये लिहू शकतो आपण ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स इलेमेंट्स अँड नंबर ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह आयटम्स. आणि आपण सिम्बॉलमध्ये लिहू शकतो त्यातले जे कॉन्स्टिट्युएंट्स इलेमेंट्स आहेत त्या सिक्वेन्स वाईज आपण लिहू शकतो नंबर ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह आयटम्स. आणि किती नंबरला म्हणजे किती नंबर आहेत त्या आयटम्सचे आपण त्यात तशा प्रकारे आपण ते लिहू शकतो. म्हणजेच काय, आपण NaNO2 जर घेतला, मग एकच कॉन्स्टिट्युएंट्स म्हणून आपण फक्त Na लिहिला. NO2 घेतला म्हणजेच काय, NO चे किती मॉलिक्युल्स आहेत? 2 आहेत, म्हणून आपण काय घेतलं? 2 घेतले. अशा प्रकारे आपण त्याच्या नंबरनुसार पण लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी, इन अ मॉलिक्यूल ऑफ सोडियम क्लोराईड देअर इज 1 atom ऑफ सोडियम अँड 1 atom ऑफ क्लोराईड. ओके, सो हेन्स इज मॉलिक्युलर फॉर्म्युला इज NaCl. एवढंच आहे. त्याच्यामध्ये एकच मॉलिक्यूल आहे. सोडियमचा, क्लोराईडचा पण एक, म्हणजे सोडियमचा पण एक आहे आणि क्लोरीनचा पण एक आहे, म्हणून त्यांनी काय केलं? NaCl घेतलं.
In a sugar molecule, there are 12 atoms of carbon, 22 atoms of hydrogen and 11 atoms of oxygen. Thus, molecular formula of sugar is C12H22O11. आपण शुगरचं जर घेतलं तर शुगरमध्ये 12 आयटम्स हे कार्बनचे आहेत, 22 आयटम्स हे हायड्रोजनचे आहेत आणि 11 आयटम्स हे ऑक्सिजनचे आहेत. म्हणून त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? C12H22O11. ओके. ॲक्टिव्हिटी फर्स्ट, आपल्याला लेमन ज्यूस प्रिपेअर करायला लावलेला आहे. दुसरी ॲक्टिव्हिटी, आपल्याला भेळ तयार करायला लावलेली आहे. डिड द टेस्ट ऑफ ओरिजिनल इन्ग्रेडियंट्स चेंज ड्यू टू अबव प्रोसेस? सेकंड, इज द प्रोपोर्शन ऑफ इन्ग्रेडियंट्स फिक्स्ड? तर बघा त्यांनी काय विचारलं आहे पहिले, द टेस्ट ऑफ ओरिजिनल इन्ग्रेडियंट्स चेंज ड्यू टू द अबव प्रोसेस. समजा जर आपण लेमन ज्यूस प्रिपेअर केला आणि लेमन ज्यूस प्रिपेअर केला तर आपल्याला त्यातले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ओरिजिनल इन्ग्रेडियंट्स त्यांची चेंज आपण प्रोसेस केल्यानंतर चेंज होते का चेंज? तर त्यांनी ते विचारलेलं आहे आपल्याला. आणि सेकंड आहे, इज द प्रपोर्शन ऑफ इन्ग्रेडियंट्स फिक्स्ड? त्यांनी आता भेळ बनवायला सांगितली, मग त्याच्यामध्ये आपण जे प्रपोर्शन घेतलेले इन्ग्रेडियंट्स ते फिक्स्ड आहे का? तर मिक्सचर बघा, आता मिक्सचरची मिक्सचर काय म्हणतात आता आपण त्याबद्दल थोडंसं शिकवूया. तर मिक्सचर इज अ फॉर्म बाय मिक्सिंग डिफरंट एलिमेंट्स ऑर कंपाऊंड्स. मिक्सचर हा कशापासून तयार होतो? कसा तयार होतो? डिफरंट एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स यांचं मिक्सिंगमुळे मिक्सचर तयार होतो. द प्रपोर्शन ऑफ व्हेरियस कंपोनंट्स इन अ मिक्सचर इज नॉट फिक्स्ड. जे मिक्सचरमध्ये जे प्रपोर्शन असतं व्हेरियस कंपोनंट्सचं ते काय असतं? फिक्स असतं का? तर नाही. नो केमिकल चेंज टेक्स प्लेस ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ मिक्सचर अँड नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म. आपण ज्यावेळेस मिक्सिंग करत असतो त्यावेळेस कोणताही चेंज नाही होत. नो केमिकल चेंज, तिथे कोणताही केमिकल चेंज नाही होत आणि एखादा नवीन सबस्टन्स पण तयार होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल घेतला आपण, मिल्क इज अ मिक्सचर ऑफ वॉटर, लॅक्टोज, शुगर, फॅट, प्रोटीन अँड अदर नॅचरल सबस्टन्सेस. एअर इज अ मिक्सचर ऑफ मेनी गॅसेस. तर त्यांनी सांगितलं आहे आपल्याला की मिल्क हे पाणी, लॅक्टोज, शुगर, फॅट, प्रोटीन आणि अदर नॅचरल इन्ग्रेडियंट्सपासून तयार होतं. पण मिल्क वेगळं होतं का? मिल्क म्हणजे वेगळा प्रोडक्ट तयार होतो का मिल्कचा? तर नाही. एअरमध्ये वेरियस टाईप्स ऑफ मिक्सचर प्रेझेंट असतात, गॅसेस असतात, त्या गॅसेसचं मिक्सचर असतं म्हणजेच एअर असतं. म्हणजे एअरला आपण दुसरं काही म्हणतो का? त्याच्यापासून दुसरं प्रोडक्ट तयार होतं का? तर नाही. म्हणजेच त्यांनी असं सांगितलेलं आहे की मिक्सचरमध्ये कोणतेही डिफरंट एलिमेंट्स आपण मिक्स केले तर त्याच्यापासून दुसरा कंपाऊंड तयार होत नसतो आणि त्याचे जे प्रॉपर्टीज आहेत किंवा त्याचे जे केमिकल चेंजेस आहेत ते पण होत नसतात. तर अशा प्रकारे इथे आपली ॲक्टिव्हिटी संपलेली आहे. लेट्स प्रॅक्टिस. आता आपण प्रॅक्टिस करूया. क्वेश्चन 1, आय आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर बघा, कंप्लीट करेलेशन्स. वॉशिंग सोडा NaNO2, मग मिथेन काय? CH4. बघा, वॉशिंग सोडाचं त्यांनी आता आपल्याला म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिला आहे Na2CO3. मग याचं काय असणार आहे? CH3. तर त्याचा CH3 येणार आहे. फाइंड द ऑड वन आउट. चॉक, वूड, मिल्क, भेळ. तर बघा, चॉक, वूड, मिल्क आणि भेळ. तर तुम्ही बघितलं तर चॉक आपल्याला कसं भेटतो? म्हणजे चॉक एक होमोजिनियस आहे किंवा ते आपल्याला नॅचरली भेटतं. वूड काय नॅचरली भेटतं, मिल्क पण नॅचरली भेटतं, पण भेळ आपल्याला निसर्ग देतं का? नाही. म्हणजे काय आहे? ऑड वन आउट आहे. एक्सप्लेन द स्टेटमेंट. एअर इज अ मिक्सचर. एअर हे मिक्सचर आहे, आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. तर एअर इज अ मिक्सचर, मग आपल्याला एक्सप्लेन करायला आपण असं करू शकतो, एअर इज अ मिक्सचर. एअर इज अ मिक्सचर ऑफ काय काय? बघा इथेच आत्ता बघितलं आपण, एअर इज अ मिक्सचर ऑफ मेनी गॅसेस. मग त्यामध्ये आपण म्हणू शकतो की एअर इज अ मिक्सचर ऑफ ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, त्यानंतर आणखीन पण काही इलेमेंट्स आहेत की त्यांच्यापासून एअर हे मिक्सचर तयार होतं. ओके. त्यानंतर पुढचं बघूया आपण, डिस्टिंग्विश बिटवीन कंपाऊंड अँड मिक्सचर. आता कंपाऊंड आणि मिक्सचरमध्ये डिस्टिंग्विश बिटवीन आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. तर बघा, आपली प्रॉब्लेम्स 2च राहिलेत, आता याच्या 4 राहिलेत. ओके. तर बघू आपण, प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आर फिक्स्ड. इथे काय असतं? मिक्सचरमध्ये काय असतं? प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आर नॉट फिक्स्ड.
ओके, इथे काय येणार मग, नॉट फिक्स्ड येणार. प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड्स आर डिफरंट फ्रॉम देअर कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. इथे काय येईल, प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड्स आर डिफरंट फ्रॉम आर नॉट डिफरंट. ओके, म्हणजे इथे डिफरंट नसतात ना प्रॉपर्टीज कंपाऊंड्सच्या, इथे काय असतात, डिफरंट्स असतात, पण मिक्सचरमध्ये काय असतात, नसतात. नो केमिकल चेंज टेक प्लेस, मिक्सचरमध्ये केमिकल चेंज नाही होत, मग इथे काय होतं, केमिकल चेंज टेक्स प्लेस. ओके, पुढचं काय आहे, फिजिकल मेथड इज यूज्ड टू सेपरेट कंपोनंट्स ऑफ द मिक्सचर. आणि इथे काय केलं जातं, इथे फिजिकल मेथड नाही यूज केली जात. ओके, सो देअर इज नो मेथड इज यूज टू सेपरेट कंपोनंट्स ऑफ मिक्सचर, किंवा नो फिजिकल मेथड इज यूज टू सेपरेट कंपोनंट्स ऑफ मिक्सचर. पुढचा आहे चौथा, इन काऊ मिल्क द प्रपोर्शन ऑफ फॅट्स इज 3 to 5%. In buffalo milk proportion of fats is 6 to 9%. Naturally milk contains water in large proportion. बघा काऊमध्ये काय आहे, मिल्कचं प्रपोर्शन फॅट म्हणजे इन काऊ मिल्क म्हणजे फॅट्सचं प्रपोर्शन बघा 3 ते 5% आहे. बफेलोच्या मिल्कमध्ये फॅट्सचं प्रपोर्शन 6 ते 9% आहे. नॅचरली मिल्क कंटेन्स वॉटर इन लार्ज प्रोपोर्शन्स. नॅचरली जर आपण मिल्क घेतलं तर त्यामध्ये वॉटरचं लार्ज प्रपोर्शन असतं. सो मिल्क इज फाउंड इन लिक्विड स्टेट. ओके, ड्यू टू लॅक्टोज शुगर प्रेझेंट इन मिल्क, मिल्क इज स्वीट इन टेस्ट. फ्रॉम दिस इन्फॉर्मेशन राईट 2 कॅरेक्टर्स ऑफ मिक्सचर. बघा आता इथे कोणतं आपल्याला मिक्सचरच्या यावरून आपल्याला मिक्सचरच्या 2 कॅरेक्टर्स राईट करायचे आहे. तर बघू आपण राईट करूया. तर बघा मी इथे 2 कॅरेक्टरिस्टिक्स लिहिल्या आहेत मिक्सचरच्या. मिक्सचर हॅज नो फिक्स्ड कंपोजिशन आणि टू फॉर्म मिक्सचर एनर्जी इज नायदर प्रोड्यूस नॉर इव्हॉल्व. तिथे एनर्जीचं काही यूज होत नाही. तर जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 5 आहे, कंप्लीट द टेबल. कंपाऊंड, कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट्स, सिम्बॉल, नंबर ऑफ ॲटम, मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर बघा पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं दिलं आहे त्यांनी. कॉन्स्टिट्युएंट्स इलेमेंट्स काय, पोटॅशियम आहे, ऑक्सिजन आहे आणि हायड्रोजन आहे. आणि त्याचे इलेमेंट सिम्बॉल काय आहे, पोटॅशियमचा K1 रेशो दिला आहे त्यांनी, K1 O1 हायड्रोजन 1, कारण पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे ओनली. सो त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला KOH. सगळे एक एक कंपोनंट्स आहेत, कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, सो त्यामुळे एक एकच दिलं आहे, म्हणून त्यांनी 1 रेशो दिलेला आहे. ओके, आता ग्लुकोजचा विचारला आहे त्यांनी. आता ग्लुकोजचा आपल्याला इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला तर दिलेला आहे. मग याच्यामध्ये काय होतं, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. मग तुम्ही इथे काय करणार, इथे लिहिणार, काय लिहिणार, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. ओके, आणि इलेमेंट सिम्बॉल आता इथे माहिती आहे, कार्बनचा काय आहे C, हायड्रोजनचा काय आहे H, ऑक्सिजनचा काय आहे O. अशा प्रकारे लिहायचं आहे तुम्हाला. त्यानंतर पुढे काय, सल्फ्युरिक ॲसिड विचारलेला आहे. सल्फ्युरिक ॲसिडचं काय आहे, सल्फ्युरिक ॲसिडचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, H2SO4. ओके, H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. मग यामध्ये कोणते कोणते आलेले आहेत इलेमेंट्स, आता कॉन्स्टिट्युएंट्स इलेमेंट्स, हायड्रोजन आहे, त्यानंतर अजून काय आहे, SO4, S मीन्स सल्फर आहे, त्यानंतर अजून काय आहे, ऑक्सिजन पण आहे, आणि हे ऑलरेडी दिलेलं होतं आपल्याला. त्यानंतर बघा बेकिंग सोडा आहे, सोडियम कार्बोनेट म्हणजेच. तर बघा मी इथे खाली पण केलं आहे बेकिंग सोडा, सोडियम NaHCO3, सोडियम बायकार्बोनेट. ओके, त्यानंतर सोडियम त्यामध्ये कोणते कोणते कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट आहेत, सोडियम, हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन, आणि यांचा रेशो आपण लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे आपली इथे आपला पुढचा क्वेश्चन पण चालू करूया आपण. 6वा आहे, नेम द कंपाऊंड यूज्ड इन युअर हाऊस अँड राईट देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता कोणता कंपाऊंड तुमच्या घरामध्ये यूज होणारा कंपाऊंडचं नाव विचारलं आहे आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पण विचारलेला आहे. तर आपण एखादा कंपाऊंड घेऊ आपल्या घरामध्ये यूज होणारा. तर आपण घेऊया शुगर. नेम द कंपाऊंड यूज्ड इन युअर हाऊस अँड राईट देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता शुगरचं काय आहे, तर बघा आपण शुगरचं यूज करतो, मग त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C12H22O11. तर अशा प्रकारे आपली इथे ॲक्टिव्हिटी शीट नंबर
18 कंप्लीट झालेली आहे 7th स्टँडर्डची. 19, 20 आणि पुढच्याही ॲक्टिव्हिटीज आपण आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवू. तोपर्यंत बघत राहा महाराष्ट्र मीडिया चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.